नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनिकेत रमेश ढाले. मी अनिकेतन कृषी महाविद्यालय आनंद मनोबरोबा जिल्हा चंद्रपूर येथील विद्यार्थी आहे. माझी ऑल महाराष्ट्र MCR एक्झाम रँक 6 आहे आणि माझा स्कोर 158 आउट ऑफ 200 आहे. तर आज मी काही बेसिक इन्फॉर्मेशन MCR बद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर आधी आपण बुक लिस्ट पाहूया. तर तुम्ही रेफर करू शकता इसेन्शियल्स ऑफ ॲग्रिकल्चर बाय नारायण नागरे, फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चर दॅट इज वॉल्यूम 1 वॉल्यूम 2 बाय अरुण कात्या, देन टॉपर्स नोट आणि लास्टला तुम्ही परभणी नोट्स रेफर करू शकता. प्रिपरेशन करताना आपल्याला माहित असायला पाहिजे की आपण कोणत्या सब्जेक्टवर जास्त फोकस करायला पाहिजे. तर ॲग्रोनॉमी, सॉइल सायन्स आणि बॉटनी या 3 सब्जेक्टवर 60% वेटेज असतो, म्हणून त्याकडे जास्त फोकस करायला पाहिजे. आणि अदर मायनर सब्जेक्ट जसे हॉर्टिकल्चर, STS, एंटोमॉलॉजी, पॅथॉलॉजी, इकॉन, एक्सटेन्शन, स्टॅटिस्टिक या सब्जेक्टमधून थोडे कमी क्वेश्चन विचारले जातात. तर मॅक्झिमम 40% वेटेज या सब्जेक्टवर असतो, मायनर सब्जेक्टवर. तर त्याकडे थोडं कमी लक्ष द्यायला पाहिजे. जास्तीत जास्त फोकस आपला ॲग्रोनॉमी, सॉइल सायन्स आणि बॉटनी या सब्जेक्टकडे असायला हवा. तर आधी आपण बघूया ॲग्रोनॉमी. ॲग्रोनॉमीमध्ये इम्पॉर्टंट असतात बेसिक डेफिनेशन्स, फार्मिंग सिस्टम, क्रॉपिंग सिस्टम अँड देअर क्लासिफिकेशन. त्यानंतर मेट्रोलॉजी. मेट्रोलॉजीमध्ये रेनफॉल, टाइप ऑफ मान्सून, इन्स्ट्रुमेंट विच आर यूज फॉर व्हेरियस पर्पज. त्यानंतर वीड सायन्स. वीड सायन्समध्ये क्लासिफिकेशन ऑफ वीड, क्लासिफिकेशन ऑफ हर्बिसाइड, टॅग ऑन दॅट हर्बिसाइड विच शोज द टॉक्सिसिटी ऑफ दॅट हर्बिसाइड. देन क्रॉप प्रोडक्शन. क्रॉप प्रोडक्शनमध्ये व्हेरायटी, स्पेसिंग, सीड रेट आणि काही स्पेसिफिक पॉईंट जसे त्याच्या सीडला काय म्हणतात, इन्फ्लोरेसन्सला काय म्हणतात, त्याच्यामध्ये रूट सिस्टम कोणती आहे, ते C3 आहे की C4 आहे की क्रॉस पॉलिनेटेड आहे की सेल्फ पॉलिनेटेड आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन जास्त विचारले जातात. सिरियल्स, पल्सेस, ऑइल सीड यामध्ये कोणतं ऑइल प्रेझेंट आहे, ऑइल सीडमध्ये किती % ऑइल प्रेझेंट आहे, पल्सेसमध्ये किती % प्रोटीन आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन जास्त विचारले जातात. आता आपण बघूया सॉइल सायन्स. सॉइल सायन्समध्ये इम्पॉर्टंट असतात कन्सेप्ट ऑफ सॉइल, देन कंपोजिशन ऑफ सॉइल, देन कन्सेप्ट ऑफ रॉक्स अँड मिनरल्स अँड देअर क्लासिफिकेशन, देन डिफरंट फिजिओकेमिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल, देन मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर, डिफरंट मेथड्स ऑफ मॅन्युअर प्रिपरेशन, फर्टिलायझर मीन्स क्लासिफिकेशन ऑफ फर्टिलायझर, देन अमाऊंट ऑफ न्यूट्रिएंट प्रेझेंट इन दॅट फर्टिलायझर, देन व्हेरियस डिफिशियंट सिम्पटम्स, देन बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीमध्ये कन्सेप्ट ऑफ प्रोटीन, कार्बोहायड्रेट, अमिनो ॲसिड अँड देअर. आता आपण बघूया बॉटनी. बॉटनीमध्ये इम्पॉर्टंट असतात बेसिक डेफिनेशन्स, त्यानंतर फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन, डिफरंट सायकल्स इन फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन, सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप, क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप, C3, C4 प्लांट्स, देन जीन इंटरॅक्शन, म्युटेशन, प्लांट ब्रीडिंग अँड देअर युजेस, मॉलिक्युलर मार्कर, कलर ऑफ सीड टॅग्स, देन प्लांट ग्रोथ रेग्युलेटर या प्रकारचे क्वेश्चन जास्त विचारले जातात. आता आपण बघूया एंटोमॉलॉजी. एंटोमॉलॉजीमध्ये इम्पॉर्टंट असतात मॉर्फॉलॉजी ऑफ इन्सेक्ट, त्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टम, रेस्पिरेटरी सिस्टम अँड अदर सिस्टम इन इन्सेक्ट, विंग इन्सेक्ट मॉडिफिकेशन दॅट इज टाइप ऑफ लेग्स, टाइप ऑफ एंटिना, देन विंग ॲक्ट्रेटस, देन स्पेसिफिक इन्सेक्ट इन स्पेसिफिक क्रॉप्स, द नेचर ऑफ डॅमेज, सिम्पटम्स, क्लासिफिकेशन ऑफ पेस्ट, then a classification of pesticide, different pesticides used for the control of different pest, त्यानंतर कन्सेप्ट ऑफ ॲपिकल्चर, सेरिकल्चर आणि स्टोर्ड ग्रेन पेस्ट यामधून क्वेश्चन जास्त विचारले जातात. आता आपण बघूया पॅथॉलॉजी. पॅथॉलॉजीमध्ये इम्पॉर्टंट असतात बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट फंगस, बॅक्टेरिया, व्हायरसेस, देअर मॉर्फॉलॉजी अँड क्लासिफिकेशन, क्लासिफिकेशन ऑफ डिसीजेस, इम्पॉर्टंट डिसीजेस इन इम्पॉर्टंट क्रॉप्स, देअर कॉजल ऑर्गॅनिझम, देअर कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम्स, देन डिफरंट फंजिसाइड, बॅक्टेरियासाइड यूज फॉर देअर कंट्रोल, देन क्लासिफिकेशन ऑफ फंजिसाइड, बॅक्टेरियासाइड, देअर ट्रेड नेम आणि एक्सेट्रा अशा प्रकारचे क्वेश्चन जास्त विचारले जातात. आता आपण बघूया हॉर्टिकल्चर. हॉर्टिकल्चरमध्ये इम्पॉर्टंट असतात बडिंग अँड ग्राफ्टिंग मेथड्स, लेअरिंग मेथड्स अँड डिफरंट अदर मेथड्स इन इम्पॉर्टंट क्रॉप्स, देन फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोडक्शन. त्यामध्ये स्पेसिफिक व्हेरायटी, सीड रेट, स्पेसिंग, त्यानंतर त्याच्या फ्रूटला काय म्हणतात किंवा त्याच्यामध्ये किंग ऑफ व्हेजिटेबल, किंग ऑफ फ्रूट्स अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर फूड प्रोसेसिंग. फूड प्रोसेसिंगमध्ये ISI स्पेसिफिकेशन, मेथड्स ऑफ प्रिझर्वेशन, डिफरंट मेथड्स ऑफ स्टोरेज, देन डिफरंट प्रिझर्वेटिव्स यूज इन द प्रोडक्ट अशा प्रकारचे क्वेश्चन जास्त विचारले जातात. आता आपण बघूया HDS. HDS मध्ये इम्पॉर्टंट टॉपिक असतात ब्रीड्स, देअर ओरिजिन अँड स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक, देन डिफरंट हाऊसिंग सिस्टम, डायजेस्टिव्ह सिस्टम, देन प्लॅटफॉर्म टेस्ट, प्रिझर्वेशन मेथड्स, देन concept of silage, refuges, concentrates, then milk and their composition, melting point, freezing point, specific gravity या प्रकारचे क्वेश्चन जास्त विचारले जातात. तसेच मिल्क प्रोडक्ट, देअर क्लासिफिकेशन अँड अदर थिंग्स या टॉपिकमधून जास्त क्वेश्चन विचारले जातात.
आता आपण बघूया एक्सटेन्शन. एक्सटेन्शन मध्ये इम्पॉर्टंट असतात बेसिक डेफिनेशन्स, त्यानंतर प्रोजेक्ट आणि ते प्रोजेक्ट कोणी इम्प्लिमेंट केले त्यांचे नाव, त्यानंतर फॅमिली, क्लासिफिकेशन ऑफ फॅमिली, त्यानंतर डिफरंट कम्युनिकेशन मॉडेल्स, देन टीचिंग प्रोसेस, लर्निंग प्रोसेस, ॲडॉप्टर कॅटेगरीज, या टॉपिक मधून जास्त क्वेश्चन विचारले जातात. आता आपण बघूया इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स मध्ये इम्पॉर्टंट असतात डिफरंट लॉज अँड थिअरीज गिवन बाय डिफरंट सायंटिस्ट, त्यानंतर बेसिक इकॉनॉमिक्स, त्यामध्ये गुड्स, युटिलिटी, व्हॅल्यू, वॉन्ट्स या प्रकारचे कन्सेप्ट, त्यानंतर स्टेजेस ऑफ प्रोडक्शन, प्रोजेक्ट सायकल, त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ फायनान्स, देन असेट अँड लायबिलिटीज, क्लासिफिकेशन ऑफ फार्मर अकॉर्डिंग टू लँड होल्डिंग, त्यानंतर कन्सेप्ट ऑफ मार्केट अँड देअर क्लासिफिकेशन अँड टाइम्स ऑफ फार्मिंग, हे काही इम्पॉर्टंट टॉपिक असतात. स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्स इम्पॉर्टंट असतात डिफरंट टेस्ट अँड देअर रेंजेस, कन्सेप्ट ऑफ प्रोबॅबिलिटी, कपिशंट ऑफ व्हेरिएशन, त्यानंतर डिफरंट टाइप्स ऑफ डिझाईन, दॅट इज रँडमाइज ब्लॉक डिझाईन, कम्प्लीट ब्लॉक डिझाईन, लॅटिन स्क्वेअर डिझाईन, या टॉपिक मधून जास्त क्वेश्चन विचारले जातात. आता आपण बघूया ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. त्यामध्ये इम्पॉर्टंट टॉपिक असतात डिफरंट टर्मिनॉलॉजीज, देन फार्म पॉवर अँड मशिनरी, 2 स्ट्रोक 4 स्ट्रोक इंजिन, देन पेट्रोल अँड डिझेल इंजिन, टाइप्स ऑफ ट्रॅक्टर, टाइप्स ऑफ ट्रेयर, देन डिफरंट इंस्ट्रुमेंट, देअर यूज अँड फील्ड कॅपॅसिटी, देन स्टोरेज स्ट्रक्चर, देअर कॅपॅसिटी, देन टाइप ऑफ पॉली हाऊस, देन डिफरंट इंस्ट्रुमेंट यूज इन पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी, देअर टेम्परेचर रेंज अँड प्रेशर, या टॉपिक मधून जास्त क्वेश्चन विचारले जातात. एमसीआरसाठी प्रिपरेशन करताना टाइम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट असते. तर मी तुम्हाला 4 महिन्याची स्ट्रॅटेजी सांगणार आहे. या 4 मंथमध्ये तुम्हाला रेग्युलर रीडिंग करावं लागेल. प्रत्येक जण रेकमेंड करतात की आधी वॉल्यूम 1 वॉल्यूम 2 वाचायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन असते. पण आपल्यातले काही 80% असे लोक असतात ज्यांना थेअरी वाचून कंटाळा येतो. तर मी असे सजेस्ट करेल की तुम्ही पहिले नारायण नागरे वाचायला पाहिजे, कारण ती ऑब्जेक्टिव्ह प्लस थेअरी अशा प्रकारची नोट्स आहे. त्यानंतर तुम्ही वॉल्यूम 1 वॉल्यूम 2 वाचायला पाहिजे. प्रत्येक सब्जेक्टमध्ये इन्स्टिट्यूट, फादर्स, कॉन्ट्रीब्युशन ऑफ सायंटिस्ट अँड इस्टॅब्लिशमेंट इयर्स अँड अदर की पॉईंट्स इम्पॉर्टंट असतात. तर ते तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. प्रिपरेशन करताना आपला एक टार्गेट फिक्स करायचा की एका दिवसात मी 50 पेज वाचेल, 100 पेज वाचेल, किंवा एका दिवसात एक सब्जेक्ट वाचेल. पण आपला टार्गेट फिक्स असायला हवा. अशा प्रकारे पहिल्या महिन्यात तुमच्या नागरेवर 2 ते 3 रीडिंग एकदम चांगल्या प्रकारे झाले पाहिजे. आणि सोबतच कॉलेज नोट्स मधून किंवा मॅन्युअल्स मधून तुम्ही आपले स्वतःचे नोट्स काढायला पाहिजे. नंतर सेकंड मंथच्या फर्स्ट वीक मध्ये वॉल्यूम 1 वाचायला पाहिजे आणि सेकंड वीक मध्ये वॉल्यूम 2 वाचायला पाहिजे. आणि जे नवीन पॉईंट्स तुम्हाला नागरीमध्ये नाही मिळाले आहे ते वॉल्यूम 1 आणि वॉल्यूम 2 मधील नवीन पॉईंट्स तुम्ही नागरीमध्ये लिहून काढायला पाहिजे. अशा प्रकारे तुमची नागरी प्लस वॉल्यूम अशी कंबाईन नोट्स तयार होईल. नंतर थर्ड वीक मध्ये आणि फोर्थ वीक मध्ये तुम्ही टॉपर्स नोट वाचायला पाहिजे. नंतर थर्ड मंथच्या फर्स्ट वीक मध्ये तुम्ही नागरी प्लस तुम्ही बनवलेले नोट्स वाचायला घ्या. नंतर सेकंड वीक मध्ये टॉपर्स नोट वाचायला घ्या. नंतर थर्ड वीक मध्ये अजून नागरी प्लस तुम्ही बनवलेले नोट्स वाचायला घ्या. नंतर फोर्थ वीक मध्ये अजून टॉपर्स नोट वाचायला घ्या. म्हणजे तुमची जास्तीत जास्त रिडिंग झाली पाहिजे. आणि जास्त रिडिंग झाली तर तुम्हाला जास्त काळ ती गोष्ट माहीत राहील. आणि जे टॉपिक तुम्हाला माहीत आहे त्यावर जास्त टाइम वेस्ट करू नका. आणि जे टॉपिक तुम्हाला माहीत नाही आहे त्यावर जास्त फोकस करा. नंतर फोर्थ मंथच्या फर्स्ट वीक मध्ये तुम्ही परभणी नोट्स वाचायला घ्या. नंतर सेकंड आणि थर्ड वीक मध्ये तुम्ही पूर्ण बुक्स म्हणजेच नागरे, टॉपर्स नोट आणि परभणी नोट्स वाचायला घ्या. तुमचे या बुक्सवर आधीच 2 ते 3 रीडिंग झाले आहे, त्यामुळे ते तुम्हाला वाचायला इझी जाईल. नंतर फोर्थ वीक मध्ये तुम्ही करंट डेटा तसेच कॉन्ट्रीब्युशन ऑफ सायंटिस्ट, इन्स्टिट्यूट, इस्टॅब्लिशमेंट इयर हे एकदा रिवाइज करून घ्या. ही स्ट्रॅटेजी ऍक्सेप्ट करून तुम्ही नक्कीच चांगली गिऱ्हाईक घेऊ शकता. आणि आपल्याकडे लिमिटेड बट क्वालिटी बुक्स आहे. तर जास्त रिव्हिजन करणे आपल्यासाठी फायद्याचे ठरेल. आणि शक्यतो अदर गोष्टी अवॉइड करायला पाहिजे. एक्झाम मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करताना थोडा विचार करून क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. आणि जे क्वेश्चन आपल्याला येतात ते आधी सॉल्व्ह करायचे आणि जे क्वेश्चन येत नाही ते राहू द्यायचे. आणि नंतर राहिलेले क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करायचा. ते क्वेश्चन सोडवताना एलिमिनेशन मेथड यूज करायची. तर थोडी लिंक लावून म्हणजे कुठे ना कुठं काही ना काही शब्दाची लिंक असते, तर ते लिंक जोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यानुसार आपले क्वेश्चन सोडवायचे. या 4 मंथ मध्ये तुम्ही रेग्युलर स्टडी करायला पाहिजे. तसेच आपल्या मित्रांसोबत डिस्कशन करायला पाहिजे. डिस्कशन केल्यामुळे काही गोष्टी आपल्याला जास्त वेळपर्यंत लक्षात राहतात. तसेच काही नवीन गोष्टी माहिती होतात. तसेच रेग्युलर टेस्ट सिरीज द्यायला पाहिजे. त्यामुळे आपला सराव पण होतो, टाइम मॅनेजमेंट करतं. तसेच आपण कोणत्या लेवलवर आहोत आणि आपल्याला अजून समोर किती अभ्यास करायचा आहे याची पण एक जाणीव येऊन जाते. स्टडी करताना शक्यतो रेफरन्स बुकवर जास्त फोकस करा, कारण 100% आउटपुट तुम्हाला त्या बुकमधूनच मिळणार आहे. तर
आतापासून तुम्ही स्टडीला सुरुवात करा, कारण हाच तुमचा बेस्ट टाइम आहे. सो ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. आणि जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये क्वेश्चन विचारू शकता.